नमस्कार. मी शोभा जाधव. आज मी थोडं बऱ्याच दिवसांनी रेसिपी बनवते आहे आणि नवरात्र पण सुरू आहेत घरी, बघू शकता. तर सर्वप्रथम नवरात्राच्या सर्वांना शुभेच्छा. तर आज आपण एकदम साधी अशीच रेसिपी बनवणार आहे. ऑलमोस्ट माझ्या बहुतांशी रेसिपी दाखवून झालेल्या आहे. तर आता आज मी अशी छोटीशीच आणि साधीशीच रेसिपी दाखवणार आहे. कांदा टोमॅटोची चटणी. ती जी की भाजीला आपल्याला काही नसेल तर आपल्याला प्रश्न पडतो बऱ्याच भगिनींना की बाबा काय करायचं आता, पटकन पटकन होणारी अशी भाजी हवी असते आणि ऑफिसला जाणाऱ्या मुली वगैरे त्यांना तर पटकन डब्बा भाजीच आहे ही. कांदा टोमॅटोची चटणी ह्या भाजीला म्हणतात, ह्या रेसिपीला. तर चला सुरुवात करूया. मला साहित्य लागणार आहे. मी इथे 3 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे. थोडी जास्त अशी कोथिंबीर घ्यायची ही भाजी करताना. तर कोथिंबीर निवडून स्वच्छ आणि मी धुवून घेतलेली आहे. इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत. तर ते आपण आता स्वच्छ चिरून घेणार आहे. बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. आणि बाकीचं मला इथे 1 ते 1.5 चमचा असा मोठा चमचा भरून मी गूळ घेतलेला आहे. या भाजीला गूळ लागणार आहे, कारण का की टोमॅटोची चव आंबट असते, त्यामुळे थोडासा गूळ घातला तर आंबट गोड चव बॅलन्स व्हायला मदत होते. आणि नंतर मला लागणार आहे तिखट, मीठ, हळद. सगळं तिखट, जिरं, मोहरी, तिखट, मीठ, हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि फोडणीसाठी थोडंसं तेल लागणार आहे. तर तेल ह्या भाजीला थोडंसं जपूनच वापरायचं आहे, कारण ही भाजी तेल अशी ॲब्सॉर्ब करत नाही, सोडते. तर थोडंसं कमी प्रमाणातच तेल आपण ह्या भाजीला वापरणार आहोत. तर चला आता कृतीला सुरू करूया. मी आधी सर्वात प्रथम मी कांदे बारीक छानपैकी चिरून घेते. तर बघू शकता कांदा मी असा वेळीवरती चिरून घेतलेला आहे. 2 अर्धे अर्धे भाग केले. ह्याला आता मी फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेणार आहे. अर्धे चिरून साल काढून आणि स्वच्छ पाण्याने परत एकदा धुतलेलं आहे. आणि टोमॅटो पण छान बारीक वेळीवरती चिरलेले आहे. तर आता आपण फूड प्रोसेसरमध्ये प्रथम कांदा बारीक करून घेऊया. बघू शकता कांदा मी याच्यात टाकलेला आहे. जास्त प्रमाणात कांदा वापरायचा असेल तर आपण फूड प्रोसेसरमध्ये बारीक पटकन होतो, म्हणजे चिरत बसायला नको, जास्त वेळ आपला जात नाही. छान बारीक झालेला आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता आपण बारीक चिरलेला कांदा एका ताटलीमध्ये काढायचा. कांदा टोमॅटोची चटणी म्हणजे कांदा याला जास्त प्रमाणातच लागतो. 4 मोठे कांदे घेतलेले मी आणि 3 टोमॅटो घेतलेले. तर ते आताच पटकन चिरून झाले. बारीक तुम्ही सुरीवर पण चिरू शकता, वेळीवर सगळं जसं तुम्हाला जमत असेल तर वरती चिरला तरी चालणार आहे. पण मी फूड प्रोसेसर यूज करते, पटकन आपल्याला जास्त कष्ट करावे लागत नाही. तर हे एका मी ताटलीमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण इथे गॅस पेटवणार आहोत आणि मी इथे कढई गरम करायला ठेवते. कढई छान गरम झालेली आहे. आपण याच्यात असं आता पावबटली असं तेल टाकणार आहोत. तेल पण जरा गरम होऊ द्यायचं आहे. नंतर आपण फोडणीची प्रोसेस करणार आहोत. अतिशय पटकन होते ही भाजी, अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये होते आणि डब्यासाठी तर खूपच उत्तम आहे. पोळीसोबत वगैरे खूप छान लागते आणि होते पण पटकन. तेल गरम होऊ दे. तेल छान तापलेलं आहे. आता आपण अर्धा चमचा अशी मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडू द्यायची आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे फोडणी घालताना. आता जिरं जाणार इथे अर्धा चमचा, थोडंसं हिंग चिमूटभर, नंतर आपण कांदा टाकतो. कांदा छान बारीक चिरायचा आहे. आणि कांदा आता आपण छान तेलावर परतून घेणार आहे, ब्राऊन कलर होईपर्यंत.
गॅस मिडियमच असू द्यायचा आहे. आता परततोय तोपर्यंत कांदा. बघू शकता कांदा छान असा थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. गॅस कमी करायचा आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, एक ते थोडासा अर्धा चमचा घालूया. छोटा चमचा आहे माझ्याकडे. अर्धा चमचा हळद घालते आणि थोडासा आमचा काळा मसाला असो तो मी अर्धा चमचा याच्यामध्ये टाकते. तो पण आपण छान तेलावरती परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावर आपण टोमॅटो टाकणार आहे बारीक चिरलेला. छान मिक्स करायचं आहे. कारण टोमॅटोचं पण पाणी सुटतं त्यामुळे आपण काय वेगळं पाणी टाकणार नाही आहे याच्यात. चवीनुसार मीठ जाणार आहे. मीठ टाकलंय. इथे मी गूळ टाकला 1 चमचाभर. म्हणजे वरतून पाणी अजिबात नाही घालायचं. गॅस मी कमीच ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेली. कोथिंबीर जरा जास्तच वापरायची आहे. कधीतरी आपल्याकडे भाजीला काही नसतं पटकन आणि टोमॅटो आणि कांदा तर घरात अवेलेबल असतो. कांदे, बटाटे, टोमॅटो हे सगळं आपल्याकडे अवेलेबल असतं. त्यामुळे मग आपल्याला ही भाजी करायला काय विशेष असं काय वाटत नाही. परत असं छान आपण हलवून घेणार आहोत. आणि याच्यावर आता असं झाकण ठेवणार आहोत. पूर्ण झाकून ठेवायची भाजी. थोडीशी ओपन ठेवायची. अगदी थोडंसं झाकण उघडं ठेवायचं आहे आणि गॅस कमी करायचा. याच्यात आपण त्याला आता 5 ते 7 मिनटं शिजू देणार आहोत. बघू शकता छान भाजी शिजलेली आहे. 5 मिनटं झालेली आहेत. परत एकदा आपण ह्या भाजीला जरा हलवून घेऊया. अजिबात सुद्धा पाणी घातलेलं नाही आहे मी. अजून 2 ते 3 मिनटं शिजू देऊया. बघू शकता बरोबर 5 ते 7 मिनटं मी शिजवलेलं आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. तयार आहे आपली कांदा टोमॅटोची चटणी. एकदा असं छान हलवून घेऊया. बघू शकता. आता गॅस बंद करूया आपण. बघू शकता छान भाजीला रंग पण आलेला आहे आणि छान अशी थपथपीत अशी झालेली आहे भाजी. तर कांदा टोमॅटोची चटणी आपली तयार आहे. तर ही भाजी डब्यासाठी पण उत्कृष्ट आहे. डब्याला सकाळी ऑफिसला जाताना ज्या महिला असतात त्यांना घाई असते त्यामुळे ही भाजी पटकन बनते. आणि ही भाकरीसोबत तुमचं भाकरीसोबत, भातासोबत आणि पोळीसोबत कशासोबतही ही भाजी खूप छान लागते. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.